त्यांनी व्यासपीठावरती यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. साहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोवंडी जिल्हा मुंबई उपनगर असे आता झाले. जी फडणवीस यांनी शुभेच्छा पत्र पाठवलंय ते पत्र मी आपल्या सगळ्यांना सर इसी तरफ पूर्व है ना. गणपती बाप्पा सर्वोपचारार्थी गंधाक्षस्मार समर्पयामि. कस्तूरी त्रिकमलापत्रे वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे ब्रह्मोत्तम करतले भैया जी के बाजू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून आपल्यामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय मंगलप्रभाजी मुंबई महानगराचे मान्यवर संघचालक
सुरेशजी नगेरिया जी, दीपकजी आणि मुकादम परिवारातली सर्व संमिश्र भाषेमध्ये चालू आहे. याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते. तर घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. त्यामुळे बहुतेक दीपकची पण मराठी शिकले नसावे असं वाटतं. पर एक अद्भुत संकल्पना है. मैं मंगल प्रभात जी का इसलिए मैं उनकी पहल का मैं अभिनंदन करता हूं. एक विशेष बात ध्यान में आती है कि कुछ परिवारों में इतने सीमित नाम होते हैं कि अनेक प्रकल्पों को उनके ही नाम दिए जाते हैं. पर मंगल प्रभात जी के पास इतनी लंबी सूची है कि कई नाम दिए जा सकते हैं. ये यहां पर आने के बाद महाराणा प्रताप नाम सामने आ. आज के इस कार्यक्रम के बाद जाम साहब मुकादम जी का भी नाम. केवल इतना ही नहीं, तो इसके पीछे जो भारतीय पारंपरिक खेलों का एक योजना जो बन रही है, उसमें 19 लोग अहिल्याबाई का नाम दिया है, अहिल्या देवी का नाम. मैं सोच रहा था कि महाराणा प्रताप के बारे में तो हमने सुना है, अहिल्या देवी के बारे में भी सुना है, पर जिनको हमने सुना है ऐसे जाम साहब मुकादम है, हमको उनको सुनने का मौका मिला है. हमने कई लोगों ने उनको देखा है, कंधे से कंधा लगाकर काम किए हुए लोग यहां पर बैठे हुए हैं. उनके मार्गदर्शन में घाटकोपर इस भाग में संघ कार्य को बढ़ाने का कार्य किया. ऐसे अनेक कार्यकर्ता यहाँ पर हैं. आता सांगितलंय काय ते. अशा नावांचा परिणाम इथे जो पुढे येईल त्याच्या कुठेतरी मनावरती होणार आहे. जामसाहेब मुकादम, राणा प्रताप, अहिल्यादेवी देणगीदार नाही आहेत. त्यांनी समाजाचं ऋण फेडलेलं आहे आणि म्हणून अशा समाजाचं ऋण आपण फेडलं पाहिजे असा संस्कार इथे आलेला मिळेल. चार एकरपेक्षा जास्त खेळाचे मैदानाचं नाव आपण पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांचे यावेळी 300वा जन्मशताब्दी वर्ष चालला त्यामध्ये ठेवला आहे. आणि त्यामध्ये आपण एक अट ठेवली आहे, ते फक्त देशी खेळासाठी, पारंपरिक खेळासाठी, मैदानी खेळासाठी राहील. आपण तिथे बोर्ड लावला आहे की ते बोर्डमध्ये जे खेळ आहेत त्याशिवाय ते क्रिकेट, फुटबॉल काय करू. क्रिकेट, फुटबॉलसाठी मैदान आहे पण देशी खेळासाठी मैदान नाही. पण देशी खेळासाठी त्याने आता आपण सपोर्ट करायचे असेल तर एक्सक्लुझिव्ह मैदान ठेवलं पाहिजे म्हणून आम्ही ठेवला आहे. जामसाहेब मुकादम समाजामध्ये एक मोठे नाम होते. त्याने शिक्षण क्षेत्रामध्ये आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकचे नाते देशासाठी, भारतीय संस्कृतीसाठी फार काही केले. त्यांच्या नावावर आज आपण आमची या विवेकानंद इंटरनॅशनल अकॅडमी जी आहे तिथलं नाव आपण त्याच्या नावावर ठेवलेलं आहे. ची भाषा मराठी जी आहे, मुंबई मराठीची आहे आणि प्रत्येक ठिकाणामध्ये काही लोकांचे, समाजाचे लोकांचे बाहुल होता म्हणून त्याने ते इंगित केला. पण त्याने आपला पूर्ण भाषण पण मराठीमध्ये सुरुवातमध्ये केला होता
आणि ते स्वयं ते महाराष्ट्रीयन आहे. हा विषयावर आपण काय विषय नको असं माझी आपल्याला रिक्वेस्ट आहे. फक्त पारंपरिक खेळ मी बोर्ड ठेवला आहे. फक्त 21 नाव पारंपरिक खेळाचे ठेवलेले आहे. मैदानी खेळ छत्रपती शिवाजी महाराजांचे कालिनीच्या खेळाचे त्याने वाढ देण्यासाठी त्याने सपोर्ट करण्यासाठी हा मैदान आरक्षित राहील. ते रद्द होणार आहे. अबू आदमीने जे केलं ते कोणी माफी मिळणार नाही आहे. त्याने आमदारकी पण रद्द होणार, त्या सार्वजनिक जीवन पण रद्द होणार आहे.